हे गाईज, वेलकम बॅक टू माय किचन। आज आपण बनवणार आहोत सुपर इझी, टेस्टी, क्विक आणि उपवासासाठी परफेक्ट रेसिपी राजगिरा पिठाचे पॅनकेक। ट्रस्ट मी, हे खाल्ल्यावर तुम्हाला वाटेल उपवास म्हणजे पनिशमेंट नाही, सेलिब्रेशन आहे। ही रेसिपी टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। हे पॅनकेक थंड झाले तरी अजिबात याची टेस्ट चेंज होत नाही। अगदी 10 मिनिटांमध्ये क्विक बनतात। कोणतीही गोष्ट भिजवून ठेवायची गरज नाही किंवा शिजवून ठेवायची गरज नाही। कच्च्या बटाट्यापासून परफेक्ट टिफिन रेसिपी अगदी 10 मिनिटांमध्ये आपण बनवणार आहोत। चला तर आपले पॅनकेक बनवायला घेऊया। इथं मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत। बटाटे किसून पाण्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे काळे पडणार नाहीत। कच्चा बटाटा वापरल्यामुळे आपले पॅनकेक अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत। चला तर आपण पीठ भिजवायला घेऊया पॅनकेकचं। त्यासाठी 1 कप आपण राजगिरा पीठ घेतले। शिवाय यामध्ये आपण जो कच्चा बटाटा किसलेला आहे तो यामध्ये घालणार आहोत। 1 कप पिठासाठी 2 बटाटे बास होतात। शिवाय इथं बाइंडिंगसाठी 3 चमचे मी साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही यामध्ये वरईचं पीठसुद्धा वापरू शकता। एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपण चिली फ्लेक्स वापरणार आहोत। इथे 1 चमचाभर मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत, त्यामुळे चिली फ्लेक्सचा लुक छान येतो, कलर छान येतो। शिवाय यामध्ये आपण काळी मिरी पूड घालणार आहोत टेस्टसाठी। तुम्ही जर खात नसाल तर नाही वापरली तरी चालू शकते। हे पॅनकेक लहान मुलांच्या टिफिनसाठी दिले तरी चालू शकतात। खूप छान टेस्टला लागतात आणि झटपट बनतात। आता यामध्ये 2 चमचे मी हिरवी मिरचीचा कूट घालणार आहे। त्यामुळे काय होतं, झणझणीत लागतं। उपवासामध्ये गोड गोड पदार्थ खाल्ले जातात, काही खाऊ वाटत नाही, त्यावेळेला हिरवी मिरची यामध्ये घातली तर छान टेस्ट येते। शिवाय यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दही घालणार आहोत। दह्यामुळे पण खूप छान टेस्ट येते। दही घातल्यावर ही सगळी पिठं आणि आपण बटाटा पूर्ण सगळं मिक्स करून घेणार आहोत। जेवढं आपण बिन पाणीचं पीठ भिजवता येईल तेवढं भिजवायचं आहे आणि लागेल तसं वरून थोडं थोडं पाणी घालणार आहोत। यामध्ये मगाशी शेंगदाण्याचा कूट घालायचा राहून गेला होता, ते 2 ते 3 चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। आता हे पीठ मळायला सुरुवात करायची आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ भिजवणार आहोत। खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही। साधारण आपण थालीपीठाचं पीठ कसं करतो त्या पद्धतीनं पीठ करायचं। म्हणजे काय होतं, खूप जास्त घट्ट केलं तर क्रिस्पीपणा येणार नाही, म्हणून थोडंसं सैलसर भिजवायचं म्हणजे क्रिस्पी होतात आपले पॅनकेक। खाण्यासाठी आपण चटणी करणार आहोत, तोपर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत। त्यासाठी मी एका वाटीमध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे। दही छान फेटून घ्यायचं आहे। त्याबरोबर तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतं दही जरी खाल्लं तरी खूप छान लागतं। आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। साखर घालणार आहोत अर्धा चमचा आपण। तर यामध्ये मी तिखटपणासाठी थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा कूट जरी घातला तरी चालू शकतो। थोडीशी पाव चमचा आपण काळी मिरी पूड घातलेली आहे। काळी मिरी पूडमुळे पण खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातला तरी चालू शकतो, परंतु शेंगदाण्याच्या कुटामुळे दाटसर अशी चटणी बनते आपली। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम दाटसर अशी आपली ही दह्याची चटणी बनते। याला तुम्ही दह्याचं डीप म्हणू शकता किंवा दह्याची चटणी म्हणू शकता। खूप छान लागते टेस्ट। तुम्ही जरी ऑफिसमध्ये असाल तर नुसते दही जरी घेतलं तरी चालू शकतं। चला तर आता आपले पॅनकेक आपण बनवायला घेऊया। त्यासाठी आपण इथं नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि त्याला छान तूप लावून घ्यायचं आहे, कारण उपवास विदाऊट घी इज लाईक पिझ्झा विदाऊट चीज। तर आपला पॅन छान गरम झालेला आहे, तूपही छान वितळलेलं आहे। तर आता आपण छोटे छोटे पिठाचे असे बॉल करून घेणार आहोत हाताने आणि हे बॉल आपण असेच आपले तव्यावरती थापणार आहोत। छोटे छोटे गोल आपण थापून घ्यायचे आहेत। ज्या पद्धतीनं आपण छोटे छोटे पॅनकेक कसे बनवतो त्या पद्धतीनं आपण पॅनकेक तव्यावरतीच डायरेक्ट थापून घेणार आहोत। तवा खूप जास्त गरम करायचा नाही, मीडियम गॅसवर ठेवायचा, म्हणजे मग हाताला भाजतही नाही। एका वेळेला तव्यामध्ये साधारण 3 ते 4 पॅनकेक आपल्याला सहज थापता येतात। एका वेळेला साधारण 3 ते 4 पॅनकेक आपण तव्यावरती थापू शकतो। हे पॅनकेक खूप जास्त पातळ थापायचे नाही, जाडसरच असे थापायचे नाही, म्हणजे थंड झाले तरी याची टेस्ट चेंज होत नाही। रेसिपी अगदी क्विक रेसिपी आहे आणि टेस्टी रेसिपी आहे, शिवाय हेल्दी रेसिपी आहे। ज्यावेळेला उपवास नसेल त्यावेळेलासुद्धा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी अशी रेसिपी नक्की ट्राय करून पहा। इथं मी एका वेळेला साधारण 3 पॅनकेक थापलेले आहेत, पाहू शकताय। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मध्येही होल करू शकता। आता हे पॅनकेक थापून झाले तर आपण यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं याला वाफ देणार आहोत, म्हणजे यातली पीठ आणि बटाटा दोन्हीही शिजेल। छान अशी वाफ आलेली आहे आपल्या पॅनकेकला, म्हणजे हे पॅनकेक एका साईडनं छान भाजले गेले आहेत। तर दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी आपण वरून त्याला तूप लावणार आहोत।
तुपामुळं छान टेस्ट येते, क्रिस्पीपणा पण छान येतो. आता आपण पलटवून घेणार आहोत. पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पॅनकेकला. एकदम गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण दोन्ही साईडनं हे भाजून घेणार आहोत. अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण हे पॅनकेक छान भाजून घ्यायचे आहेत. अगदी क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण हे भाजून घेणार आहोत. यासाठी खूप जास्त तेलही लागत नाही किंवा खूप जास्त तूपही लागत नाही. इथं कोणत्याही पूर्वतयारीशिवाय एकदम झटपट पद्धतीनं उपवासाचा नाश्ता हा बनवू शकतो आणि अगदी पोटभरीचा आहे. अगदी 3-4 जरी तुम्ही खाल्ले तरी अगदी पोट भरतं छान. सकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या तुम्ही लंचसाठी हे डब्यामध्ये नेण्यासाठी खूपच उपयोगी असा हा उपवासाचा पदार्थ आहे. आपले क्रिस्पी पॅनकेक तयार झाले तर आपण हे सर्व करूया. त्याबरोबर आपण जी तयार केलेली दही चटणी आहे ती वाढलेली आहे. याबरोबर तुम्ही ग्रीन चटणीही खाऊ शकता किंवा पीनट चटणीही खाऊ शकता. सो गाईज, ही होती आजची सुपर क्विक उपवास रेसिपी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे पॅनकेक कशाबरोबर खाणार आहात. टिल देन, स्टे हंग्री, स्टे फूडी आणि उपवासात पण झकास राहा आणि झकास खा. आणि कमेंटमध्ये सांगा नवरात्रीमध्ये तुम्ही कोणते कोणते पदार्थ खाता ते. आणि आता मी माझा हा पदार्थ माझ्या बाप्पाला दाखवणार आहे नैवेद्य म्हणून. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.